आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेज नंबर 55 वरील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम आपल्याला देण्यात आलेला आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स मितेश अँड मंगेश यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. तर या ठिकाणी ट्रायल बॅलन्स आहे आपल्याला 31 मार्च 2019चा. या ट्रायल बॅलन्समध्ये सुरुवातीला रिटर्न्स आलेले आहेत का ते चेक करायचे. डेबिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला रिटर्न्स इनवर्ड देण्यात आलेले आहेत. रिटर्न इनवर्ड्स किंवा डेबिट बॅलन्सेसमधील रिटर्न्स हे सेल्स रिटर्न असतात, त्यामुळे याची टिकमार्क होणार आहे सेल्सवरती. नंतर क्रेडिट बॅलन्सेसमध्ये देखील आपल्याला रिटर्न्स देण्यात आलेले आहेत. रिटर्न आउटवर्ड किंवा क्रेडिट बॅलन्समध्ये दिलेले रिटर्न्स हे आपले परचेस रिटर्न असतात, त्यामुळे याची टिकमार्क होणार आहे परचेसवरती. रिटर्न्सच्या टिकमार्क करून झाल्यानंतर ट्रायल बॅलन्समध्ये हिडन ॲडजस्टमेंट आलेले आहेत का ते चेक करायचे. या ट्रायल बॅलन्समध्ये कोणतीही हिडन ॲडजस्टमेंट आलेली नाही. त्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या खाली ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्यांच्या टिकमार्क्स करायच्या आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला देण्यात आली आहे, मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:1. पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला फक्त प्रॉफिट किंवा लॉस वाटण्यासाठी रेशो देण्यात आलेला आहे. तो आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस वाटण्यासाठी यूज करणार आहोत. याची टिकमार्क होणार नाही. दुसरी ॲडजस्टमेंट, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट कमिशन 1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. तर प्रत्येक पार्टनरला 1% एवढं कमिशन मिळणार आहे ग्रॉस प्रॉफिटवरती. या ॲडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट हे सेपरेट जातात, त्यामुळे याची टिकमार्क होणार नाही. तिसरी ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे, द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,700. क्लोजिंग स्टॉकचे इफेक्टसुद्धा आपल्याला सेपरेट द्यावे लागतात, त्यामुळे याचीही टिकमार्क होणार नाही. पुढे चौथी ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ऑडिट फी आणि कॅरेज हे 2 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आलेले आहेत. यांच्या मात्र आपल्याला टिकमार्क्स कराव्या लागतील. ऑडिट फी आणि कॅरेज या दोन्हींवरती टिकमार्क होईल. पुढे पाचवी ॲडजस्टमेंट, बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट ₹46,500. आपल्याला बिल्डिंगची नवीन किंमत घ्यायची आहे 46,500, त्यामुळे याची टिकमार्क होणार आहे बिल्डिंगवरती. पुढे सहावी ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे, फर्निचर इज डेप्रिसिएटेड बाय 5%. फर्निचरवरती आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. याची टिकमार्क होणार आहे फर्निचरवरती. सातवी ॲडजस्टमेंट आपल्याला देण्यात आलेली आहे, प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5 पर ॲनम. तर लक्षात घ्या, आपल्याला पार्टनर्सच्या कॅपिटलवरती इंटरेस्ट काढायचा आहे. या ॲडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट सेपरेट जातात, त्यामुळे याची टिकमार्क कुठेही येणार नाही. आठवी ॲडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹900 वेअर टेकन बाय मंगेश फॉर पर्सनल यूज. मंगेशने ₹900 गुड्स त्याच्या पर्सनल यूजसाठी घेतलेले आहेत. याही ॲडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट सेपरेट जातात, त्याच्यामुळे याची टिकमार्क होणार नाही. नवी ॲडजस्टमेंट, राईट ऑफ 1,000 ॲज अ बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD 3% ऑन सन्डी डेटर्स. आपल्याला बॅड डेब्ट्स आणि RDD या दोन्हींच्या ॲडजस्टमेंट या डेटर्सवरती कराव्या लागतात, त्यामुळे या दोन्हींची टिकमार्क ही डेटर्सवरती होणार आहे. सन्डी डेटर्सवरती बॅड डेब्ट्स आणि RDDची टिकमार्क होणार आहे. तर अशा रीतीने आपल्या सर्व टिकमार्क्स करून झालेल्या आहेत. टिकमार्क्स करून झाल्यानंतर आपल्याला ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग करायचं आहे. सुरुवातीला आपण डेबिट बॅलन्सेस पोस्ट करणार आहोत. डेबिट बॅलन्सेसमध्ये पहिला बॅलन्स आला आहे स्टॉक. हा आपला ओपनिंग स्टॉक असणार आहे, त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 25,000. पुढे आले बिल्डिंग ही आपली ॲसेट आहे, याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्डिंग, इनर कॉलममध्ये 48,500. पुढे आलेत कॅरेजचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. इनर कॉलममध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज, इनर कॉलममध्ये 1,780. पुढे फॅक्टरी इन्शुरन्स आलेला आहे. आता लक्षात घ्या, हा इन्शुरन्स फॅक्टरीचा आहे आणि फॅक्टरीचे सगळे एक्सपेन्सेस किंवा सगळे खर्च हे ट्रेडिंग अकाउंटला जातात, त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला.
ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू फॅक्टरी इन्शुरन्स 2700. पुढे आलेत पोस्टेज. पोस्टेजचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू पोस्टेज 1600. बिल्स रिसिवेबल आलेले आहेत. बिल्स रिसिवेबल ही आपली ॲसेट आहे, याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल 13700. पुढचा बॅलन्स आला आहे सन्डी डेटर्स 52200. ही आपली ॲसेट आहे, याचं पोस्टिंग होणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सन्डी डेटर्स इनर कॉलममध्ये 52200. नंतर आलेत रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्ड म्हणजेच आपले सेल्स रिटर्न असतात. सेल्स रिटर्न हे किंवा रिटर्न इनवर्ड हे सेल्समधून लेस होतात. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला सेल्सचं पोस्टिंग करावं लागेल. सेल्सचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि त्यातून नंतर रिटर्न्स आपण लेस करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स इनर कॉलममध्ये 1,75,000, त्यातून लेस होतील रिटर्न इनवर्ड 1,600, आउटरला येतील 1,73,400. पुढे आलेत परचेस. परचेसचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेस इनर कॉलममध्ये 68,900. पुढे आली ऑडिट फी. ऑडिट फीचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ऑडिट फी 1,800. नंतर आलेत लूज टूल्स. लूज टूल्स ही आपली ॲसेट आहे, याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लूज टूल्स 32,000. नंतर आलेत मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस याचा अर्थ उत्पादनाच्या संबंधित खर्च. आता जे उत्पादन किंवा मॅन्युफॅक्चरिंग जे होतं ते फॅक्टरीमध्ये होतं आणि फॅक्टरी एक्सपेन्सेस हे सर्व ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातात, म्हणून मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस देखील ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातील. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 1,820. पुढे आले इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2,600. नंतर आले जनरल एक्सपेन्सेस. याचंही पोस्टिंग प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होणार आहे. टू जनरल एक्सपेन्सेस 3,400. नंतर आली एक्सपोर्ट ड्युटी. आपल्याकडे 4 ड्युटीज असतात, त्या 4 ड्युटीजपैकी फक्त एक्सपोर्ट ड्युटी ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट होते. उरलेल्या 3 ड्युटीज म्हणजे कस्टम ड्युटी, इम्पोर्ट ड्युटी आणि एक्साइज ड्युटी, या तिन्ही ड्युटीज ट्रेडिंग अकाउंटला पोस्ट होतात. एक्सपोर्ट ड्युटीजचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू एक्सपोर्ट ड्युटी 1,000. कॅश इन हँड, बँक बॅलन्स या दोन्ही आपल्या ॲसेट आहेत, या दोन्हींचं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला होणार आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन हँड 75,000, बँक बॅलन्स 29,000. नंतर कन्व्हेन्स प्रवास खर्च याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कन्व्हेन्स 4,100. नंतर आलेत फर्निचर. फर्निचर आपली ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला याचं पोस्टिंग होणार आहे इनर कॉलममध्ये. फर्निचर इनर कॉलममध्ये 64,000. सॅलरीज, सॅलरीचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज 2,000. नंतर आलेत रेंट, रेट्स अँड टॅक्सेस याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू रेंट, रेट्स अँड टॅक्सेस 3,700. नंतर आले ड्रॉइंग्ज. मितेशचे आहेत 1,200 आणि मंगेशचे आहेत 2,200. आता लक्षात घ्या,
हा प्रॉब्लेम आपला करंट अकाउंटचा आहे, कारण क्रेडिट बॅलन्सेसमध्ये तुम्हाला करंट अकाउंट मितेश आणि मंगेशचे दिलेले आहेत. त्यामुळे ड्रॉईंगचं पोस्टिंग हे करंट अकाउंटच्या डेबिट साईडला होणार आहे आणि जे क्रेडिट बॅलन्सेसमध्ये कॅपिटल आलेलं आहे ते डायरेक्ट लायबिलिटी साईडला पोस्ट होणार आहे, कारण हा प्रॉब्लेम फिक्स्ड कॅपिटल मेथडचा आहे. या ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला करंट अकाउंट देण्यात आलेलं आहे, म्हणून ड्रॉईंगचं पोस्टिंग होणार आहे करंट अकाउंटच्या डेबिट साईडला. करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉईंग 1200 आणि मंगेशच्या कॉलममध्ये 2200. तर अशा रीतीने आपले डेबिट बॅलन्सेस पोस्ट करून झालेले आहेत. त्यानंतर क्रेडिट बॅलन्सेसचं पोस्टिंग करूयात. पहिला बॅलन्स आला आहे सनडी क्रेडिटर्स, ही आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी साईडला सनडी क्रेडिटर्स 38,000. नंतर आलेत सेल्स, त्याचं आपण ऑलरेडी पोस्टिंग केलेलं आहे. सेल्सच्या खाली आलेत कॅपिटल, मितेश 1,50,000, मंगेश 50,000. आता लक्षात घ्या, आपण कॅपिटल अकाउंटऐवजी करंट अकाउंट तयार केलेलं आहे, म्हणून कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस डायरेक्ट लायबिलिटी साईडला पोस्ट करायचे आहेत. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट मितेश 1,50,000 आणि मंगेश 50,000. कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करून झाल्यानंतर पुढे आलेत आउटस्टँडिंग सॅलरीज. लक्षात घ्या, ट्रायल बॅलन्समध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आल्यास त्याचं पोस्टिंग डायरेक्ट लायबिलिटी साईडला होणार आहे, म्हणून आउटस्टँडिंग लायबिलिटी सॅलरीज हे लायबिलिटी साईडला पोस्ट होतील. आउटस्टँडिंग सॅलरी 2,000. पुढे आलेत बिल्स पेएबल. बिल्स पेएबल ही आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटीच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 18,000. रिटर्न आउटवर्ड म्हणजेच आपले हे परचेस रिटर्न आहेत. परचेसमधून हे लेस होतील ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लेस रिटर्न आउटवर्ड हे परचेसमधून लेस करायचे आहेत 1,800. आउटरला येतील 67,100. पुढे आलेत करंट अकाउंट. करंट अकाउंटचे बॅलन्सेस देण्यात आलेले आहेत आणि मितेशचे आणि मंगेश यांचं करंट अकाउंट 3,000 आणि 2,000 देण्यात आलेलं आहे. करंट अकाउंट तयार केल्यामुळे हे दोन्ही बॅलन्सेस करंट अकाउंटला ब्रॉट डाऊन होतील. करंट अकाउंटचा बॅलन्स हा क्रेडिट बॅलन्सेसमध्ये असल्यामुळे हे दोन्ही बॅलन्सेस करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन होतील. करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,000 आणि 2,000. तर अशा रीतीने ट्रायल बॅलन्समध्ये सर्व बॅलन्सेसचं पोस्टिंग झालेलं आहे. या ट्रायल बॅलन्समध्ये कुठलीही हिडन ॲडजस्टमेंट आलेली नाही, त्यामुळे आपण ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडजस्टमेंट आलेले आहेत त्यांचं पोस्टिंग करणार आहोत. ट्रायल बॅलन्सच्या खाली आपल्याला 9 ॲडजस्टमेंट देण्यात आलेले आहेत आणि त्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट मी या टेबलमध्ये दिलेले आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला देण्यात आलेली आहे, मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:1. पहिली ॲडजस्टमेंट ही फक्त रेशोची आहे. याचा उपयोग आपण फक्त प्रॉफिट आणि लॉस वाटण्यासाठी करणार आहोत. नंतर दुसरी ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट द रेट 1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. आपल्याला पार्टनर्सला जे कमिशन द्यायचं आहे ते ग्रॉस प्रॉफिटवरती द्यायचं आहे. मात्र आपल्याला ग्रॉस प्रॉफिट जो मिळणार आहे तो ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर मिळणार आहे. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट आपण सर्वात शेवटी सोडवणार आहोत. ज्यावेळेस आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार आहोत आणि आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळणार आहे त्याच वेळेस आपल्याला ही ॲडजस्टमेंट सोडवता येणार आहे. म्हणून आपण पुढे तिसरी ॲडजस्टमेंट घेणार आहोत. तिसरी ॲडजस्टमेंट आहे, द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,700. क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट काय जातात बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 23,700. याचा दुसरा इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला. क्लोजिंग स्टॉक 23,700. क्लोजिंग स्टॉक झाल्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ऑडिट फी ₹400 आहेत, कॅरेज ₹600.
आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इफेक्ट काय जातात बघा. ॲड इन पर्टिक्युलर एक्सपेन्सेस, संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड करणे, आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला दाखवणे. तर आपल्याला या दोन्ही एक्सपेन्सेसमध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲड करावे लागतील आणि ते पुन्हा लायबिलिटी साईडला दाखवावे लागतील. सुरुवातीला आपण ऑडिट फीचं आउटस्टँडिंग करूयात. ऑडिट फी आपण पोस्ट केली आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्या ऑडिट फीमध्ये आपण ॲड आउटस्टँडिंग फी करणार आहोत. ऑडिट फी 400 रुपये, आउटला येतील 2200 रुपये. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग ऑडिट फी 400 रुपये. दुसरं आउटस्टँडिंग देण्यात आलेलं आहे कॅरेज 600 रुपये. याचेही दोन इफेक्ट जातील, कॅरेजमध्ये ॲड होतील. कॅरेज आपण पोस्ट केलेले आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग कॅरेज 600 रुपये, आउटला येतील 2380. याचाही सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला जाणार आहे. लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग कॅरेज 600 रुपये. तर चौथी ॲडजस्टमेंट आपली कंप्लीट झालेली आहे. पुढे बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट ₹46,500. आपल्याला बिल्डिंगची व्हॅल्यू आता 46,500 घ्यायची आहे आणि आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये बिल्डिंगची व्हॅल्यू देण्यात आली आहे 48,500. याचा अर्थ आपल्याला बिल्डिंगची व्हॅल्यू 2,000ने कमी करायची आहे. ज्यावेळेस ॲसेटची व्हॅल्यू कमी होते त्यावेळेस त्या ठिकाणी डेप्रिसिएशन असतं. म्हणून बिल्डिंगवरती जे डेप्रिसिएशन आलेलं आहे 2,000, त्याचे आपण दोन इफेक्ट देणार आहोत. लेस फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट, म्हणजे आपल्याला ॲसेटमधून लेस करायचे आहेत, आणि दुसरे इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायचे आहेत. हे 2,000 आपण बिल्डिंगमधून लेस करणार आहोत. ॲसेट साईडला लेस डेप्रिसिएशन 2,000, आउटला येतील 46,500. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 2,000. पुढे 6वी ॲडजस्टमेंट देखील आपल्याला डेप्रिसिएशनची देण्यात आलेली आहे. फर्निचर इज डेप्रिसिएटेड बाय 5%. डेप्रिसिएशनचे इफेक्ट काय जातात बघा. संबंधित ॲसेटमधून लेस करणे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणे. मग आपण फर्निचरवरती 5% कॅल्क्युलेट करून त्यातून डेप्रिसिएशन लेस करूयात. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचरमधून लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 5%. 64,000वरती 5%ने कॅल्क्युलेट केल्यास 3,200 येतील, आउटरला 60,800. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 3,200. तर आपली 5वी आणि 6वी ॲडजस्टमेंट झालेली आहे. 7वी ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5% पर ॲनम. आपल्याला काय करायचं आहे, पार्टनर्सच्या कॅपिटलवरती 2.5%ने इंटरेस्ट काढायचा आहे. आता याचं कॅल्क्युलेशन बघूयात. सुरुवातीला वर्किंग नोट नंबर 1, इंटरेस्ट ऑन कॅपिटल मितेश. आता मितेशचं कॅपिटल आहे 1,50,000. त्यावरती आपल्याला 2.5% कॅल्क्युलेट करायचे आहेत, म्हणजे 2.5/100. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल होतील, उरतील 1,500 गुणिले 2.5 यांचा गुणाकार येणार आहे 3,750. त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन कॅपिटल मंगेश. 2 पार्टनर्स असल्यामुळे आपल्याला दोन्ही पार्टनर्सच्या कॅपिटलवरती इंटरेस्ट काढावं लागणार आहे. दोघांचं कॅपिटल वेगवेगळं आहे. मंगेशचं कॅपिटल आहे 50,000, त्यावरती देखील आपल्याला 2.5% कॅल्क्युलेट करायचे आहेत. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल होतील, 500 गुणिले 2.5 यांचा गुणाकार येणार आहे 1,250. तर अशा रीतीने आपल्याला दोन्ही पार्टनर्सचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळालेलं आहे. आता त्याचे इफेक्ट काय जातात बघा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता या ठिकाणी आपण करंट अकाउंट ओपन केल्यामुळे याचे इफेक्ट करंट अकाउंटला जात आहेत. सपोज जर आपण करंट अकाउंट ओपन केलं नसतं आणि त्या ठिकाणी कॅपिटल अकाउंट असतं तर त्याचे इफेक्ट आपण कॅपिटल अकाउंटला दिले असते. आता आपण याचे इफेक्ट करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला देणार आहोत. करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3,750 आणि मंगेशच्या कॉलममध्ये 1,250. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल मितेश 3,750, मंगेश 1,250, दोन्हींची टोटल 5,000 ही आउटरला येणार आहे. 7वी ॲडजस्टमेंट झाल्यानंतर पुढे 8वी ॲडजस्टमेंट गुड्स ऑफ ₹900 वेअर टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. मंगेशने 900 रुपयाचे गुड्स त्याच्या खाजगी वापरासाठी घेतलेले आहेत. ज्यावेळेस पार्टनर्स खाजगी वापरासाठी बिझनेसमधील कोणतीही गोष्ट घेतो त्यावेळेस त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. याचे दोन इफेक्ट काय जातात बघा. गुड्स टेकन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज. पार्टनर्सने जर खाजगी वापरासाठी गुड्स घेतले असतील तर त्याचे दोन इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स टेकन बाय पार्टनर्स असं दाखवायचं आहे आणि दुसरा इफेक्ट करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग म्हणून दाखवायचं आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स टेकन बाय मंगेश 900 रुपये आणि करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग गुड्स मंगेशच्या कॉलममध्ये 900 रुपये. तर अशा रीतीने आपली 8वी ॲडजस्टमेंट झालेली आहे. नंतर आली आहे 9वी ॲडजस्टमेंट राईट ऑफ 1,000 ॲज अ बॅड डेब्स अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन संडे डेटर्स. ज्यावेळेस बॅड डेब्स आणि RDD या दोन ॲडजस्टमेंट येतात त्यावेळी आपल्याला सुरुवातीला बॅड डेब्सची ॲडजस्टमेंट करावी लागते. आता RDD आणि बॅड डेब्सचे दोन्ही इफेक्ट सेम जातात. डेटर्समधून ते लेस होतात आणि प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातात. सो सुरुवातीला आपण संडे डेटर्समधून बॅड डेब्स लेस करूयात. ॲसेट साईडला संडे डेटर्समधून लेस बॅड डेब्स न्यू 1,000 वजाबाकी इनर कॉलममध्येच लिहायचे कारण यावरती आपल्याला पुन्हा RDD काढायची आहे. वजाबाकी येईल 51,200. आता बॅड डेब्सचा सेकंड इफेक्ट आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला द्यायचा आहे. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्स न्यू 1,000. नंतर RDD आपल्याला 51,200 वरती कॅल्क्युलेट करायचे. लेस RDD न्यू ॲट द रेट 3% 1,536 येतील. 51,200 वरती 3% कॅल्क्युलेट केल्यास आउटरला 49,664. या RDDचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD न्यू 1,536. तर अशा रीतीने आपल्या 8 ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत. एक ॲडजस्टमेंट करायची राहिली आहे ती म्हणजे दुसरी ॲडजस्टमेंट कमिशनची की जी ग्रॉस प्रॉफिटवरती डिपेंड आहे. मग आपल्याला सुरुवातीला ग्रॉस प्रॉफिट शोधावं लागेल आणि नंतरच ही ॲडजस्टमेंट सोडवावी लागणार आहे. ग्रॉस प्रॉफिट हा आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला मिळणार आहे त्यामुळे आपल्याला सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करावं लागेल. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल घ्या. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल येणार आहे 1,98,000. नंतर डेबिटची टोटल घ्या. डेबिटची टोटल येणार आहे 99,000. या दोन्हींची वजाबाकी करूयात. दोन्हींची वजाबाकी करून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळणार आहे 99,000. आलेला ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहूयात. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 99,000. ग्रॉस प्रॉफिट लिहिल्यानंतर दोन्ही बाजूंची टोटल लिहायचे. दोन्ही बाजूंची टोटल म्हणजेच आपण मोठी टोटल आहे तीच दोन्ही साईडला लिहिणार आहोत. 1,98,000 1,98,000 आणि आलेला ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 99,000. आता आपल्याकडे ग्रॉस प्रॉफिट आहे त्यामुळे आपल्याला दुसरी ॲडजस्टमेंट सोडवता येणार आहे. आता दुसरी ॲडजस्टमेंट काय देण्यात आलेली आहे बघा. पार्टनर्स आर एंटायटल टू गेट कमिशन ॲट द रेट 1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. प्रत्येक पार्टनरला कमिशन मिळणार आहे ग्रॉस प्रॉफिटवरती 1%. म्हणजे आपल्याला ग्रॉस प्रॉफिटवरती दोघांना 1% कमिशन द्यायचं आहे. याचं कॅल्क्युलेशन बघूयात. वर्किंग नोट नंबर 2 कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट आपल्याला 99,000 मिळालेला आहे गुणिले 1% म्हणजे 1/100. 2 शून्य कॅन्सल होतील. 990 गुणिले 1 म्हणजेच 990 येणार आहेत. तर प्रत्येक पार्टनरला कमिशन मिळणार आहे 990. आता याचे इफेक्ट काय होतात ते बघूयात. सॅलरी किंवा कमिशन पार्टनरला द्यायचं असेल तर त्याचे इफेक्ट जातात करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवाच कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जर कॅपिटल अकाउंट आपण ओपन केलं असतं तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि जर करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला.
करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरं इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये कमिशन. आता प्रत्येक पार्टनरला कमिशन द्यायचं आहे म्हणून दोघांना 990 देण्यात आलेले आहेत. दुसरा इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन मितेश 990, मंगेश 990, आउटला येतील 1980. तर अशा रीतीने आपली दुसरी ॲडजस्टमेंट जी होती तीही सोडून झालेली आहे. आता आपलं ट्रेडिंग अकाउंट ऑलरेडी क्लोज झालेलं आहे. आपल्याला क्लोज करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट टोटल घेऊयात. आता या ठिकाणी जागा नसल्यामुळे याचं कॅल्क्युलेशन मी वर्किंग नोटमध्ये केलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट टोटल येणार आहे 99,000 आणि जर डेबिटची टोटल आपण घेतली तर ती येणार आहे 35,316. यांची वजाबाकी करून आपल्याला नेट प्रॉफिट मिळणार आहे 63,684. आता आलेला नेट प्रॉफिट आपल्याला पार्टनर्समध्ये वाटायचा आहे. त्यासाठी लागणारे आपल्याला रेशो आणि हा रेशो आपल्याला पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये देण्यात आलेला आहे 3:1. म्हणून आपण आलेला नेट प्रॉफिट हा 3:1 मध्ये वाटणार आहोत. नेट प्रॉफिट वाटणे इन रेशो 3:1. आता या 3:1 या रेशोचं आपण रूपांतर अपूर्णांकात केलं आहे. 3 अधिक 1 यांची बेरीज येते 4 म्हणून छेदस्थानी आपण 4 लिहिलेले आहेत. 3/4 आणि 1/4. मितेशला प्रॉफिट किती येतो आहे बघा 63,684 मधील 3/4 एवढा प्रॉफिट मितेशला जाणार आहे. 4ने 63,684ला भागाकार केला तर आपल्याला भागाकार मिळतो 15,921. 15,921 गुणिले 3 करून आपल्याला मिळणार आहेत 47,763. नंतर मंगेशला प्रॉफिट जाणार आहे 63,684 मधील 1/4 एवढा प्रॉफिट जाणार आहे. पुन्हा 4ने 63,684ला डिवाईड केलं तर आपल्याला 15,921 हा भागाकार मिळणार आहे आणि 15,921 गुणिले 1 केल्यास आपल्याला पुन्हा 15,921 एवढा प्रॉफिट मिळणार आहे. तर मितेशला 47,763 आणि मंगेशला 15,921 एवढा प्रॉफिट वाटून जाणार आहे. हा प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन मितेश 47,763 आणि मंगेश 15,921, आउटला येतील 63,648. आता आलेला नेट प्रॉफिट आपल्याला पुढच्या अकाउंटला म्हणजे करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचं. त्याआधी आपण टोटल घेऊया दोन्ही बाजूंची टोटल 99,000. जी मोठी टोटल आहे तीच दोन्ही बाजूला टोटल म्हणून मांडायची आहे. आलेला नेट प्रॉफिट करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर होईल. करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट 47,763, 15,921. नेट प्रॉफिट ट्रान्सफर झाल्यानंतर एक पार्टनर्सचं अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. सुरुवातीला मितेशचं अकाउंट क्लोज करूयात. मितेशची क्रेडिट टोटल घेऊयात. क्रेडिट टोटल येणार आहे 55,503. डेबिट टोटलला 1,200 रुपये आहेत म्हणून डेबिट टोटल 1,200. वजाबाकी करून बॅलन्स येणार आहे 54,303. हा बॅलन्स आपण डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरी डाऊन करणार आहोत 54,303. नंतर दोन्ही साईडचे टोटल लिहूयात 55,503. त्यानंतर मंगेशचं अकाउंट क्लोज करूयात. मंगेशच्या क्रेडिट साईडला ज्या अमाऊंट आहेत त्यांची टोटल येणार आहे 20,161. नंतर डेबिटची टोटल येणार आहे 3,100. यांची वजाबाकी करून आपल्याला बॅलन्स मिळणार आहे 17,061 आणि हा बॅलन्स आपण कॅरी डाऊन करणार आहोत डेबिट साईडला 17,061. दोन्ही बाजूंची टोटल घेऊयात 20,161, 20,161. आलेला बॅलन्स हा लायबिलिटी साईडला ट्रान्सफर होणार आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करंट अकाउंटचा बॅलन्स ट्रान्सफर करूयात. करंट अकाउंट मितेश 54,303 आणि मंगेश 17,061. तर अशा रीतीने आपलं करंट अकाउंट ट्रान्सफर करून झालेलं आहे. बॅलन्स शीट आपण क्लोज करूयात. बॅलन्स शीटची ॲसेट साईड बघूयात. बॅलन्स शीटची ॲसेट साईड येणार आहे 3,30,364. नंतर लायबिलिटी साईडची टोटल घेऊयात
ती देखील 3,30,364 येणार आहे. तर अशा रीतीने हा आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.